स्क्रैच कीजिए, ऑफर पाइए। जी हाँ, एस्पायर स्पोकन इंग्लिश सॉफ्ट स्किल ने वाव कार्ड लॉन्च किया है, जिसमें आप 80% तक का डिस्काउंट पा सकते हैं। जल्दी कीजिए, ये ऑफर लिमिटेड है। एडमिशन कीजिए और 1 साल का ऑफर पाइए। अभी नहीं तो कभी नहीं। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। डायमंड कॉलेज में स्टूडेंट को वैक्सीनेशन प्रोग्राम। बीजापुर शहर के गांधीनगर में रहे डायमंड डिग्री कॉलेज में रानी चन्नम्मा यूनिवर्सिटी के आदेश अनुसार हेल्थ वर्कर्स के सहयोग से यहां पढ़ाई कर रहे स्टूडेंट्स को वैक्सीनेशन कैंप रखा गया था। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि बने कर्नाटका रक्षणा वेदिके के जिला अध्यक्ष MC मुल्ला, कॉलेज प्रिंसिपल खुर्शीद आलम कंदगल, चेयरमैन महबूब आलमेल के अलावा लेक्चरर्स, स्टाफ और स्टूडेंट्स रहे इस संदर्भ में भागी। ಆಗಲು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರು, ಆಮೇಲೆ ಪದವಿ ಪೂರ್ವಕ ವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರು ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗ, ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಈ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೂಡ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈಗ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಡೈಮಂಡ್ ಪದವಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಪ್ರಾಚಾರ್ಯರು ಆದಂಥ ಹಾಗೂ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಆದಂಥ ಈ ಕಂದಗಲ್ ಸರು ಒಂದೆರಡು ಮಾತು ಹೇಳಬೇಕಂತ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತೆ। डायमंड एजुकेशन सोसाइटी के सहयोग में जो आज डायमंड डिग्री कॉलेज में, तो डायमंड डिग्री कॉलेज और आरोग्य कुटुंब कल्याण डिपार्टमेंट की ओर से सहयोग से आज यहाँ पर वैक्सीनेशन का प्रोग्राम रखा गया है। फ्री वैक्सीनेशन जो खासकर डिग्री कॉलेज के स्टूडेंट्स के लिए रानी चन्नम्मा यूनिवर्सिटी के आदेश के मुताबिक अभी शॉर्टली में जो एग्ज़ामिनेशन होने वाली है, और इसके लिए रानी चन्नम्मा यूनिवर्सिटी का एक स्ट्रिक्टली ऑर्डर है कि एग्ज़ामिनेशन में अटेंड होने वाले तमाम जो स्टूडेंट्स हैं उनको जो है वैक्सीनेटेड होना ज़रूरी है। तो इसी को लेकर आज जो है डायमंड डिग्री कॉलेज में वैक्सीनेशन का प्रोग्राम रखा गया है। आज यहाँ पर हमारे इस डायमंड डिग्री कॉलेज में तकरीबन 350 से 400 तक स्टूडेंट पढ़ते हैं आर्ट्स और कॉमर्स में, और इसके अलावा जो स्टाफ हैं हमारे, जो लेक्चरर्स हैं, क्लर्क हैं, यानी डी ग्रुप के जो कर्मचारी हैं, इन तमाम के लिए जो है आज फ्री वैक्सीनेशन रखा गया है। क्योंकि ये फ्री वैक्सीनेशन जो रखा गया, हर तरफ हर कॉलेज में एक कैंप चल रहा है, और आज जो है आरोग्य इलाके के सिब्बंदी जो हमारे सामने मौजूद हैं, ये आपको वैक्सीनेशन करेंगे। वैक्सीनेशन का करना हमारे लिए बहुत ज़रूरी है, क्योंकि हर स्टूडेंट के लिए यानी 18+ जो वैक्सीनेशन हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो ऐलान किया है कि 18 साल के बाद तमाम युवकों के लिए वैक्सीनेशन जारी है। तो हम भी चाहेंगे कि आप तमाम वैक्सीनेशन लें, और वैसे ही आज जो है 50% से ज़्यादा हमारे स्टूडेंट वैक्सीनेटेड हो चुके हैं, और जो वैक्सीनेटेड नहीं हुए हैं, जो जिनका वैक्सीनेशन बाकी है, आज वो यहाँ पर मौजूद हैं। तो आने वाले दिनों में हमें बहुत से कठिनाइयों का सामना करना पड़ता है, बहुत से बीमारियाँ आ रहे हैं। अब कोरोना की बीमारी जो है, अभी जो है इसका पॉजिटिव रेट बिल्कुल कम हो चुका है। अब ये नहीं कि पॉजिटिव रेट कम हुआ है हम वैक्सीनेशन नहीं ले तो भी चलता है, ऐसा नहीं है। वैक्सीनेशन हम लेंगे तो हम इस कोरोना जैसी बीमारी को हराने में कामयाब होंगे। और इसके अलावा डेल्टा है या डेल्टा प्लस बीमारी जो आ रही है, ये भी जो है महामारी बीमारी है, और ये भी जो है कोरोना से खतरनाक बीमारी है, ऐसा जो है एक्सपर्ट बता रहे हैं। तो हमें चाहिए कि हर एक 18+ जो है, हर एक स्टूडेंट से लेकर हर नौजवान जो है वैक्सीनेटेड हो। हमारी यही कोशिश है, और आज हम इस कार्यक्रम को यहाँ पर शुरू कर रहे हैं। और इस कार्यक्रम में हमारे डायमंड डिग्री कॉलेज के अध्यक्ष
जनाब महबूब आलमिल सर जो है बहुत ही उन्होंने दिलचस्पी लेकर तमाम स्टाफ और स्टूडेंट के लिए आज ये प्रोग्राम रखा गया है। और यहाँ पर पीयू कॉलेज, डायमंड डिग्री कॉलेज, ये तमाम स्टूडेंट जो है यहाँ पर आकर आज वैक्सीनेशन ले रहे हैं। बस इतना कहकर करता हूँ। थैंक यू सर। हाँ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಗೀತಾ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪದವಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಆದಂಥ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿ ನಾವು ಉಚಿತ ಲಸಿಕೆಯ ಕೊಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಡೈಮಂಡ್ ಶಾಲೆಯ ವತಿಯಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿರುವ ಈ ಡೈಮಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಾಚಾರ್ಯರಾದ ಶ್ರೀ ಗಾಳಿ ಗುರುಗಳೇ ಮತ್ತು ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಾಚಾರ್ಯರು ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರಾದ ಖುರ್ಷಿದ್ ಕನ್ಗಲ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಬಂದಂಥ ಸವಿತಾ ಬಿರಾದರ್ ಮೇಡಮ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಸೌಮ್ಯ ಬಿರಾದರ್ ಮೇಡಮ್ ಅವರೇ, ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸನಂಥ ಎಲ್ಲ ಆರೋಗ್ಯ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳೇ ಮತ್ತು ಯಾವತ್ತೂ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಚಿಂತನೆ ಉಳ್ಳ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು, ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು, ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಆಲ್ಮೇಲ್ ಸರ್ ಅವರೇ, ಯಾವತ್ತೂ ಯುವಕ ಮಿತ್ರರೇ ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮದ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈಗಾಗಲೇ ಭಾಳಷ್ಟು ಕಡೆ ಈ ಒಂದು ಲಸಿಕೆಯ ಒಂದು ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಳಷ್ಟು ಕಡೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಲಸಿಕೆ ಬರುವುದು ವಿಳಂಬ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಯುವಕರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ 18+ ಏನು ಒಂದು ಮೊನ್ನೆ 15ನೇ ತಾರೀಕಿಂದ ಏನು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ 21ರಿಂದ ಅದರ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಈ ಆಲ್ಮೇಲ ಸರ್ ಅವರು ಇವತ್ತು ಡೈಮಂಡ್ ಒಂದು ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ನಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಒಂದು ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಇವತ್ತು ಏನೊಂದು ಉಚಿತ ಲಸಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಇದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಭಾಳ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಹಳ ಚಿಂತನೆ ಮಾಡುವಂಥ ಮತ್ತು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಇದಕ್ಕೆ ನಾನು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ತಮಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಒಂದು ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ಮತ್ತು ಇದು ಬಹಳ ಅತಿ ಅವಶ್ಯಕ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ಏನದ ಅಪಪ್ರಚಾರ ಕೂಡ ಈ ಲಸಿಕೆ ಬಗ್ಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಕಡೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿ, ತಪ್ಪು ಸಂದೇಶ ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಲಿತವರು ಏನು ಇವತ್ತು ಲಸಿಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಯುವಕರಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ತೇವೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ತಾವು ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ತಮ್ಮ ಓಣಿಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಏನದ ಈ ಲಸಿಕೆಯ ಒಂದು ಜಾಗೃತಿಯನ್ನು ಕೂಡ ತಾವು ಯುವಕರು ಇವತ್ತು ಮೂಡಿಸುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಲಿಲಾರ್ದವರು, ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಕೆಲ ಯುವಕರು ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಇದಕ್ಕೆ ಹಿಂಜರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಏನಾದರೂ ನನಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋ ಏನೋ ತಪ್ಪು, ಅದು ಒಂದು ಕೆಲವೊಂದು ಇದರಿಂದ ನನಗೆ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ದೈಹಿಕವಾಗಿ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಹೇಳಿ ಭಾಳಷ್ಟು ಕಡೆ ಇದು ಒಂದು ಅಪಪ್ರಚಾರ. ಇಂಥ ಒಂದು ಅಪಪ್ರಚಾರದಿಂದ ಇದು ನಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನುಕ್ಸಾನ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಧಕ್ಕೆ ಉಂಟಾಗುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಸಂಗ ಕೂಡ ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನದ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಉಚಿತ ಲಸಿಕೆಗಾಗಿ ಅವರು ಕೂಡ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಗಳು ಕೂಡ ಭಾಳ ಮುಂದಾಲೋಚನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತು ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆರೋಗ್ಯವಂತರಾಗಿರಬೇಕು, ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಒಂದು ದೈಹಿಕವಾಗಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಅವರು ಈ ಒಂದು ಲಸಿಕೆ ಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ಏನು 3ನೇ ಅಲೆ ಕೂಡ ಇವತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ತಜ್ಞರು ಇವತ್ತು 3ನೇ ಅಲೆಗೆ ಕೂಡ ಭಾಳ ಗಂಭೀರವಾದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನೋ ಒಂದು ಅವರದ ಒಂದು ಅನಿಸಿಕೆಯನ್ನು ಏನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು 3ನೇ ಅಲೆ ಮತ್ತು ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ಏನದ ಆದರೂ ಕೂಡ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಒಂದು ಕೋವಿಡ್ದ ಒಂದು ರೋಗ ಬರುವಂಥ ಒಂದು ಲಕ್ಷಣಗಳು ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಅದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಮುಕ್ತಗೊಳಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಲಸಿಕೆ ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದ್ದರಿಂದ ಈ ಒಂದು ಲಸಿಕೆ ತಾವು ಏನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಯುವಕರು, ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಈ ಲಸಿಕೆಯ ಒಂದು ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಆರೋಗ್ಯವಂತರಾಗಿ ಜೀವನವನ್ನು
ಸಾಗಿಸೋಣ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನನಗೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಂಥ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಂದಿಸಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕನ್ನಡ. ನನ್ನ ಹೆಸರು ಅರ್ಪಿತಾ ಅಪ್ಪಾಸ ಪವಾರ್. ನಾನು ಡೈಮಂಡ್ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಇವತ್ತು ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಇದೆ, ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಹಾಕಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಭಯವಾಗಿಲ್ಲ. ನಾನು ಡೈಮಂಡ್ ಕಾಲೇಜ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ, 4th ಸೆಮ್ ಮಾಳಪ್ಪಕರ್ ಅಂತ ಹೆಸರು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಲೇಜ್ನಾಗ ಕೋವಿಡ್-19 ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಹಾಕತ್ತಾರ. ಈಗ ಫುಲ್ ಧೈರ್ಯ ಬಂದದ ನಮ್ಗೆ. ಈಗ ನಾವು ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆಯೋಕೆ ನಮ್ಗೆ ಫುಲ್ ಧೈರ್ಯ ಬಂದದ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಹಾಕೊಂಡೆವು, ಏನು ಭಯ ಪಡುವಂತ ಏನಿಲ್ಲ. डायमंड डिग्री कॉलेज, गांधीनगर, गुन्नापुर रोड, विजयपुर। तो रानी चन्नम्मा यूनिवर्सिटी के आदेश के मुताबिक हर स्टूडेंट के लिए 18+ डायमंड डिग्री कॉलेज डिग्री लेवल जो स्टूडेंट होते हैं उनके लिए आज कॉलेज में फ्री वैक्सीनेशन कैंप रखा गया है। डिपार्टमेंट ऑफ हेल्थ डिपार्टमेंट की ओर से तो हमारे कॉलेज में मोर देन 350 स्टूडेंट पढ़ते हैं, जो फर्स्ट सेमेस्टर से लेकर 6th सेमेस्टर तक। तो लास्ट टाइम जो अप्रैल में जो एग्ज़ामिनेशन हुई है रानी चन्नम्मा यूनिवर्सिटी की, तो लॉकडाउन के चलते हुए अभी चंद स्टूडेंट के 1 या 2 सब्जेक्ट बाकी थे, एग्ज़ामिनेशन बंद हो गए, लॉकडाउन हुआ, आदेश बंद करना पड़ा। तो अब रानी चन्नम्मा यूनिवर्सिटी के आदेश के मुताबिक आने वाली जो एग्ज़ामिनेशन है, शॉर्टली एग्ज़ाम होने वाली है, तो एग्ज़ामिनेशन में हर स्टूडेंट के लिए कोवैक्सीन लगाना बहुत ज़रूरी होता है। कोरोना वैक्सीन लगाने के लिए आज हमने फ्री कैंप रखा गया है। तो हमारे मोर देन 350 स्टूडेंट में से 150 स्टूडेंट जो आज यहाँ पर वैक्सीनेशन ले रहे हैं, और
अदर जो स्टूडेंट्स हैं वो अपने अपने एरिया में कैंप में ले चुके हैं। तो आज ये वैक्सीनेशन का कैंप चल रहा है। तो मैं और भी जो स्टूडेंट अभी तक नहीं पहुंचे हैं या जो स्टूडेंट अभी वैक्सीनेशन नहीं लिए हैं तो उनसे रिक्वेस्ट है कि वो सबसे पहले अपना वैक्सीन लें, क्योंकि यूनिवर्सिटी के गाइडलाइंस प्रकार जो स्टूडेंट वैक्सीन लेता है वही उसी को जो है एग्ज़ामिनेशन लिखने की परमिशन है। तो आज मैं जो है एफएम चैनल का बी न्यूज़ नेशन का शुक्रिया अदा करता हूं कि वो आकर हमारी न्यूज़ को कवर किए। थैंक यू। बाघमारे हॉस्पिटल में दांतों की बीमारी से जुड़े हर तरह का किया जाता है इलाज, जिसके माहिर ओरल एंड मैक्सिलोफेशियल सर्जन डॉक्टर शान करीमी करेंगे आपका उम्मीद से भरपूर इलाज। तो आज ही विजिट कीजिए बाघमारे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, सकाफरोजा सरकारी उर्दू स्कूल नंबर 4 के पास। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।